नमस्कार मित्रांनो, हिऱ्याला बांधले इथं गवत खायला. इथं म्हणजे आपल्या वरच्या गोट्याजवळच बांधले, बैलांना खायला टाकले. फक्त गवळ्या खायला टाकायचं राहिलं तर गवळ्याला मी खायला आणतो, बाकी बैलांना खायला टाकले. बैलांना टाकली नेपेरची आणि वैऱ्यांची दोन्हीची मिक्समध्ये कुट्टी टाकली हे बघा इकडं. आणि बाकी ज्यांना सगळ्यांना खायला टाकले, फक्त गवळ्या राहिला तर त्याला मी आणतो खायला गवळ्याला. ते ही गाय ना 2 दिवसात कन्फर्म वेते. हे आपलं बटाट्याचे शेत आहे. आता तर दोन्ही लाईनमधलं अंतर पण दिसत नाही, एवढे झाडं एकमेकाला चिटकलेत. आणि ह्याला बटाटे हे बघा, इथे एक उघडं पडले बटाटे, तर असे एवढे बटाटे व्हायला लागलेत. हे डुकरांनी उघडं केले होते, पण असे बटाटे झालेत. एका महिन्याच्या आत म्हणजे 20-25 दिवसात निघतील बटाटे. तर हे बघा, हे असं बटाटे. तर हे 2 बटाटे असे आहेत. तर म्हणजे सगळे बटाटे असे झाले असतील पूर्ण शेतातले. एक 20-25 दिवसात बटाटे काढायला येतील. एक 20-25 दिवसांनी काढायचेच. आणखीन 2 वेळेस बटाट्याला पाणी द्यायचं, मग त्याच्यानंतर पाणी नाही द्यायचं, मग डायरेक्ट काढून घ्यायचे. आणि ह्यांना पण इकडे टाकलाय भुस्सा खायला. ह्यांना सकाळी भुस्सा टाकायचा, मग नंतर हे गावरान गुरं चरून गेले ना, तर इथं सकाळी 5 वाजता कुट्टी करून ठेवली, तरी कुट्टी टाकायची गुरांना खायला. आता पप्पा आहेत ना, तोपर्यंत पप्पाकडून आपण गाजरे काढून घेऊ. कारण की नांगर मी पण धरतो, पण मला व्यवस्थित धरता येत नाही. जर पर्याय नसेल तर मी पण नांगर धरतो आणि भैया पण धरतो, पर्याय नसेल तर. पण पप्पा कसं, पप्पाला अनुभव जास्त आहे ना, तर त्याच्यामुळे पप्पा व्यवस्थित गाजरे काढून घेतात नांगरांनी. मग त्याच्यामुळे पप्पांना गुरं सोडायच्या अगोदर पप्पांकडून गाजरे काढून घेऊ आपण. अगोदर पण काही गाजरं काढले. हे बघा, हे जे ढिगुरे आहेत ना बैलाच्या पायापाशी छोटाले, तर समोर 1-2 ढिगुरे आहेत. तर अगोदर पण गाजरे काढलेत म्हणजे थोडेसे, आणि आणखीन 1-2 मोरडान काढायचे राहिलेत. तर एवढे गाजरे काढले ना, मग पप्पांना गुरं सोडून द्यायचे. मग गाजरं सगळे गोळा करून त्या बोरीचे झाड आहे ना, तर त्याच्या सावलीला ठेवायचे. म्हणजे एका जागेवर त्यांचा पाला मुळा सगळं बाजूला काढून घ्यायचं. आणि गाजराला भाव तर तोच आहे आपल्या गाजरांना, तोच 15 ते 20च्या मध्ये. कधी 17-8 रुपये प्रति किलो भेटतं, नाही तर जास्त करून तो 15 रुपये किलोच भेटतात. फक्त एकच दिवस असा होता ना की त्या दिवशी आपले गाजर 5 रुपये किलो गेले, ते काहीच परवडले नाही. मग 5 रुपये किलो गेले ना, मग त्याच्यावर काही परवडलेच नाही. मग त्याच्या दुसऱ्या दिवशी आपण गाजरं काढलेच नाही, म्हणजे थोडेच काढले. पण नंतर भेटतं समजा एक 15 रुपये किलोचा रेट. गाजरांना रेट आहे ना, म्हणजे आपल्याला पण मेहनत करावं लागते ना, तर त्याच्यामुळे गाजराचा रेट 25 रुपये किलो पाहिजे. जास्त पण नको आपल्याला, एक 40-50 पण नको, एक 25 रुपये किलो गाजराचा रेट असेल ना, तरी पण मग गाजरं परवडतात. पण 15मध्ये ना परवडतच नाही. आणि गाजराला कसं जरा जास्त मेहनत लागते ना. तर म्हणजे हे बघा, हे गाजर आहेत ना, तर ह्याचा पाला काढायचा आणि सोबत हे छोट्याल्या माती लागलेले मुळं आहेत ना, तर हे मुळं काढायचे आहेत आपल्याला. तर त्याच्यामुळं 15 रुपये किलोने परवडतच नाही जास्त काही. आणि ह्याच्यात कसं, बैल जर दमाने चालले ना, तर गाजरं तुटत नाहीत. बैल फास्ट चालले तर गाजरं तुटतात, तर व्यवस्थित चालतात बैल. आणि मी बैल दापायला असतो. आता एवढं म्हटलं व्हिडिओ काढेपर्यंत जरा थांबतो, नाहीतर मग नंतर मी बैलांचा कासरा धरतो. हे चिमणे, बैलांना कसं माझ्या आवाजाची जरा जास्त सवय ना, तर त्याच्यामुळे जरा परेशान करतात भैयाला पप्पाला. पण गाजरं बघा निघतायत, म्हणजे निघतायत बरं का छान असे गाजरं. लय मोठे नाही, बारीक नाही, व्यवस्थित निघतायत. आणि आपण कसं रोज थोडं थोडं काढतो ना, त्याकडे बसतो. आतापर्यंत अर्ध्यात आलो, आता अर्ध्यापासून पुढं आणखीन एवढे मोठे गाजर राहिलेत, म्हणजे अर्ध्यापासून बांधापर्यंत. म्हणजे आणखीन अर्धे गाजर राहिलेत काढायचे. तर ते तर पार जानेवारीपर्यंत जातील काही. मला वाटतं बहुतेक 20-23 जानेवारीपर्यंत जातील हे गाजरं काढायला सगळे. तर बघा, असं धरावं लागतं नांगर, थोडासा तिरका करून, म्हणजे थोडं शेत घ्यायचं आहे. आणि ह्याच्या पाठीमागं गाजरं बघितले ना आपण, तरी बघा असे गाजरं येतात मीडियम साईजचे, म्हणजे तरी चांगलेच म्हणायचं गाजरं. आणि नंतर हे गोळा करून सगळे असे एक ढिगुरा करायचं आहे. हिथं ह्या सावलीत ढिगुरा करायचा आहे. चवीला चांगलेच बरं का गाजरं दिसायला जरी लहान मोठे असले नाही, कायला डबल मुळी आली, पण चवीला तर चांगले ते गाजरं, म्हणजे गोड लागत आहेत. कारण की आपण जास्त पाणी पण नाही दिलं, फक्त 2च पाणी दिलेत. तर पाणी वगैरे काय जास्त दिलं नाही, तर त्याच्यामुळे चवीला तर हे गाजरं चांगलेत.
आणि ह्या गाजरांपेक्षा एक हे लाल गाजर आहेत बरं का, गुलाबी, एक भगव्या कलरची आपली गावरान व्हरायटी असते. म्हणजे एवढे लांब होत नाही ते गाजरं, बुडक्यात मोठे असतात आणि ह्याच्यापेक्षा अर्ध्यानेच आकुड असतात आणि मोठाले होतात साईजने. तर ते गाजरं गोड लागतात, भगव्या कलरचे असतात. आणि हे गुलाबी आहेत, भगव्या कलरचे गावरान गाजरं ह्याच्यापेक्षा गोड लागतात आणि त्यांना तर पाणी द्यायची पण गरज नसते. आत्ता मी थोड्या वेळापूर्वी बैलांना गवत आणायला गेलो होतो. तर हे बघा, ह्या लाकडावर मी बैलांसाठी गवत खायला टाकले इथं बैलांना. आता थोड्या वेळाने त्यांना बाहेर आणतो. आणि इकडे चालू यायचं गाजर निसायचं काम. तर इथं एवढे गाजर रिकामे आहेत आणि हे गाजराच्या पाळ्याने झाकलेत ना, तर ते 2 कॅरेट निसून झालेत. हे 3रं कॅरेट गाजर निसायचे चालू आहेत यायचे. आणि आई इथं गाजर नेसते. आणि मी बैलांना गवत आणायला गेलो ना, तर त्यावेळेस मला 2 मोसंब्या सापडल्यात. ह्या तिकडं गवतात जे मोसंबी झाड होतं काय, त्याला होत्या ह्या दोन्ही पण. आणि ह्या पुरेपूर पिकल्यात. ह्या मोसंब्याला गोड लागणार आणि छान पण मोठ्या पण झाल्या. तर बघा एवढ्या झाल्या साईजने, म्हणजे मोसंबी एवढीच असते साईजने नॉर्मली तरी. तर आई धर तुला एक आणि मी एक खातो. आणि आपलं पांढरं वासरू इकडं बांधल्यावर का चरायला, त्याला अगोदर तिकडे लिंबाला तर पाणी वगैरे पाजून त्याला मग उन्हात तिकडं बांधलं चरायला. सरजा इकडे चल, सरजा तू म्हण नाही तू बैल, सरजा सर माग, सर माग, याडाच बैल तू, सर माग, सरजे चल बुडी चल चल. चिमण्याला लयच याडा बैले. बरोबर आता जाते ते गवत खायला, कारण ह्यांना माहिती आहे गवत आणून ठेवले तिथं. त्यांना सवय लागली, ए सरजात अदुगर गावतावर पाय बाबा चल की. हिऱ्यासाठी आणला मी घास, थांब दर खातात त्याला संध्याकाळपर्यंत तेवढं ॲडजस्ट होते तेवढं खाणं. आणि तिकडं जरशा काय आपण भाईयाने आणून बांधल्यात आणि त्यांना गाजराचा पाला टाकलाय, बैलाला टाकले. फक्त तर हरण्या आणि मेंढ्याच राहिल्यात. तर आता हरण्याला त्याला चरायला कुठं जागाच नाही ना बांधायला, तर त्याच्यामुळे मी हरण्याला जागेवरच काहीतरी खायला टाकतो. बाकी इकडं तर ह्यांची व्यवस्था झाली. ह्या जरशा टाकलाय गाजराचा पाला. अरे हे बघा, ही मेंढास कुठं थांबली. सगळे इथले जरशे गुरं गेले ना, ते गव्हाणीतच उभा राहते. किती आकडून बांधलं ना, हे सग चल चल खाली उधर. मी इकडं मेंढासला पाणी पाजून तिला पण इथं चरायला बांधले आपल्या गाजराच्या शेताजवळ. कारण की ती घरी जातच नव्हती. या सगळ्या जरशा गुरं इथं बघितले ना, तर त्याच्यामुळे ती काय घरी जातच नव्हती. मग तिला इथं बांधले चरायला. आणि आपलं ते पांढरे पिल्लू तिकडं घास खाते आणि ही इथं चरती. बैलाला आणले संध्याकाळचं पाण्यावर. आता बैलाचं पाणी पिऊन झाले, इकडं चिमण्याचं पाणी पिऊन झाले. आता आणलं ह्यांच्या जागेवर बांधतो. हे चिमण्या थांबत्याला प्यायचं वाटतं आणखीन. लयच दमाने पितोय सरजा आज. तर मित्रांनो, हा आपला खपली गहू आहे ना, जोड गहू. तर हा पण आता उकाण्यात आहे. उकाण्यात म्हणजे तर हे बघा, मी माझ्या बोटाच्या मध्ये ना, कुठे गेलं रे थांब, माझ्या बोटाच्या मध्ये ना इथं पण ह्याच्या बिया म्हणजे ओंबी आहे. माझे जिथं बोटं आहेत ना हाताचे, तर तिथं ह्याचं कणीस आहे, म्हणजे बियाचं कणीस. बिया छोट्या छोट्याल्या ह्याच्यात आहेत. तर असं आहे, तर त्याला म्हणजे उकाण्यात आहे. आता ह्याची जास्त काय हाईट होणार नाही, तर एवढी हाईट राहील. आणि नंतर त्या ज्या बियात ना म्हणजे ओंब्या, तर ओंब्याला हाईट एवढी होईल, आणखीन अर्धा फूट वाढेल हा जोडगहू. पण आलाय मात्र छान बरं का. ह्याला आता पाणी द्यायचं नाही. हा रात्रीच्या लाईटीचा हप्ता आहे ना, तर ह्या हप्त्यात तर ह्याला पाणी द्यायचं नाही. आता डायरेक्ट रविवारी ज्यावेळेस दिवसाची लाईट येईल ना, मग त्यावेळेस सोमवारी मंगळवारी ह्या गव्हाला भिजवायचं. कारण की आता जास्त पाणी पण नको, एक वेळेस ह्याला ताण देऊ, म्हणजे बिया चांगल्या भरतील ह्याच्यात. नाही तर खाली जर बघितलं ना, तर हा बघा ना, खाली जर बघितलं किती दाट आहे गहू, म्हणजे फुटवे ह्याला भरपूर आहेत. तर हे बघा, इथं थोडंसं अंतर आहे. परत लाईन चालू होती ना, तर अशी एकदम मस्त फुटवे फुटलेत बरं का. ह्याला फुटवे मस्त फुटलेत, हाईट पण चांगली आणि कलर पण बघा हिरवा गार कलर आहे. जास्त काय मेहनत घ्यायची गरज पडली नाही. गहू, ज्वारी, हरभरे हे जे आपले लोकलचे पीक आहेत ना, तर ह्यांना जास्त मेहनत घ्यायची गरजच नाही. कारण की हे हरभऱ्याचं गव्हाचं आहे ना, आपलं लोकलचं बियाणं असतं ना ज्वारीचं गव्हाचं, तर त्याच्यामुळे ते ह्या वातावरणात सट होतं. तर बियाणं ज्वारी गहू सट होतं ना, तर त्याच्यामुळं कमी मेहनतीत पण हे पिकं चांगले येतात. एवढं की मार्केटमध्ये म्हणजे आता मधल्या काळात काही भाव नव्हता जास्त लोकल पिकांना, तर त्याच्यामुळे लोक जास्त मग आपली तरकारी पिकंच करायला लागली. पण हे पिकं ह्या वातावरणात मस्त येतात. आणि आता ह्यांचं
पेरा कमी झाला आहे ना गहू ज्वारीचा, तर ज्वारीचा तर पेरा एकदमच कमी झाला आहे आणि खपली गव्हाचा पण पेरा एकदमच कमी झाला आहे. तर त्याच्यामुळे ह्याला रेट आता चांगले भेटतात ज्वारीला, खपली गव्हाला. आणि बाकीचे जे पिकं आहेत ना तर त्यांना मग कसं जास्त मेहनत घ्यावी लागते. तर ह्याला बघा, हे बघा मी आता तुम्हाला बारीक दाखवतो बरं का, माझ्या अंगठ्याच्या नखावर तर एका ओंबीचे बारीक बारीक केस आहेत माझ्या अंगठ्याच्या नखावर. तर हे ओंबीचे बारीक बारीक केस म्हणजे एक 7-8 दिवसात ह्याच्यातून गव्हातून ओंबी बाहेर येणार. तर असे आपल्याला कमेंट आली होती की हरभऱ्याला फुलं लागलेत का, तर हरभऱ्याला भरपूर फुलं लागलीत. तर हे बघा जवळून दाखवू ना, तर हा हायब्रिड हरभऱ्याला म्हणजे हा चाफा आहे, काबुली चाफा वाटते बहुतेक. तर हे बघा ह्याला पांढरे फुलं किती लागलेत, हे बघा हे सगळे ह्याला पांढरे फुलं लागलेत म्हणजे मस्त आहेत. मी तरी हरभऱ्याच्या पिकावर खुश आहे मी. म्हणजे बघा सगळ्या हरभऱ्याला जर बघितलं ना तर पांढरे फुलं मस्त लागलेत बरं का. आणि त्या पांढऱ्याच्या बाजूचा हे आपला गावरान हरभरा, तर ह्याला असे निळसर गुलाबी फुलं लागतात, काही कुठं निळे कुठं गुलाबी. तर ह्याला पण चांगले फुलं लागलेत आता आपल्या गावरान हरभऱ्याला. आणि ह्या बघा इथं घाटे पण लागले त्याला, माझ्या हातात एक घाट आहे, हातासमोर दुसरा घाट आहे. तर आता घाटे पण लागायला सुरुवात झाली. तर एकदा ह्याला खालून बघू तर हो राव, बघा घाटे लागायला लागलेत राव. मी पण एवढं बारीक लक्ष देऊन नव्हतं बघितलं ह्याच्याकडं, पण घाटे सुरुवात झाली आता. आणि ही आपली ज्वारी मी तर मागच्या व्हिडिओत म्हटलं होतं की हिचं कणीस बाहेर पाडणार आहे एक 5-6 दिवसात. तर हे बघा हे कणीस अर्ध बाहेर पडलं आहे. आणि संक्रांतीला ह्या कणसाचा उपयोग पण असतो संक्रांतीला. तर बरोबर संक्रांतीच्या टायमाला हे कणीस बाहेर पडले. संक्रांतीला एक 5-6 दिवस बाकी आहे, तर 5-6 दिवसात हे पूर्ण कणीस बाहेर पडणार. म्हणजे संक्रांतीच्या उपयोगाला हे कणीस येतं. हे बघा इथं एक बाहेर पडले कणीस, आणि हे बघा इकडं हे जरा जास्तच बाहेर पडले. तर हे बघा म्हणजे चांगली आली ज्वारी. पण फक्त आता पाखरं भरपूर त्रास देतील. आपली ज्वारी सगळ्यात लवकर येणार ना, तर त्याच्यामुळं पाखरं त्रास देतील थोडंफार. आणि ह्या बाजूच्या ज्वारी आहेत ना तर ह्या सगळ्या सोबतच येणार, तर त्याच्यामुळे पाखरांचा एवढा काही त्रास होत नाही ह्या ज्वाऱ्यांना. हे आपल्या तलाव बरं का, आणखीन भरपूर पाणी आहे तलावात. पाटाला पाणी सुटलं नाही यावर्षी, म्हणजे सुटणार आहे पण थोड्या दिवसांनी. तर तलावात भरपूर पाणी आहे. तेव्हा तिकडल्या साईडला आपला ऊस आहे, आणि परत ह्या तलावावरून इकडल्या साईडला आपलं घर आहे, आणि ह्या तलावाची ही भिंत आहे. तर भिंतीच्या खाली हे पाणी दिसते ना, तर ते समोर पुढं पाणी गेले. तर ही नदी होती जिच्यावर तलाव बांधला आहे. तर आणि त्याच्यामुळं तलावाचा सांडवा आहे ना तर तिकडून काढून दिला आहे, आणि ह्याच नदीला पुढं जाऊन ही ज्वारीचा पट्टा आहे ना तर त्या झाडापाशी तिथं तसा सांडवा येऊन, म्हणजे तळ्याचं ओव्हरफ्लोचं पाणी त्या ज्वारीच्या पलीकडून येऊन ह्या नदीला भेटतं, आणि हीच नदी आपल्या काठवणात जाते. तर ह्या आपल्या हे बघा हा तलावर आहे ना, तर ह्या तलावापासून असाच हा जो लाईटीचा पोल आहे ना, तर हा इथून 3 नंबरचा जो पोल आहे ना, 4 नंबरचा हा पहिला, तिथं दुसरा आहे, आणि तिसरा आणि चौथा फोनमध्ये दिसत आहे. तर त्या 4 नंबरच्या पोलपाशी आपलं काठवणातलं शेत आहे तलावापासून. तर ह्या तलावावरूनच आपल्या काठवणातल्या शेतात पाणी जातं. तर तिकडं थोडा उतार पण आहे, तर तिकडे आहे आपलं काठवणातलं शेत. आणि हे तलाव जिथे की आपण तिकडल्या विहिरीत पोहायला येत होतो यावर्षी, आणि त्याच्या आधीवर ह्या झाडात एक विहीर आहे, तर तिथं पोहायला येत होतो. आता फोनमध्ये ना इथं पाखरं दिसत नाहीत, पण तुम्हाला सांगतो आपल्या गावात तरी ना पाखरांना काही कमीच नाही बरं का. ह्या तलावावर इकडं तिकडे बघा हे सगळे पाखरं फिरत आहेत इथं. आणि हा सगळा पट्टा आहे ना, आपली भिंत तलावाची सुरू होती, म्हणजे आपल्या शेतात पण पाखरं आहेत. तर तिथून हे बघा इकडं समोर फोनमध्ये दिसतच नाही, आपला फोन खराब आहे, पण इकडं सगळे पाखरच आहेत बरं का, लय मोठे पाखरं आहेत आपल्या गावात. आता संध्याकाळचे सगळे कामं तर झालेत बरं का. गुरं करतायत आराम, इकडं गुरं आणि तिकडं बैल करतायत आराम, बैल गवळ्या. सीता उभी, मी सीताकडेच एकदा चक्कर मारायला आलो होतो, मग त्याची कंडिशन वगैरे बघितली. म्हणजे कसं थोडंसं लक्ष द्यावं लागतं. आता ती जरा हात लावू देते, ती पण तिचा मूड असेल तरच, नाही तर मार येते तिचा मूड नसेल तर. आता तिचा मूड आहे ना, तर त्याच्यामुळे जरा तिला हात लावतो मी. म्हणजे असं चोळू देते ती कधी तिचा मूड नसेल तर मारते. मग तिचं जरा कंडिशन वगैरे बघायला आलो कशी कधी, म्हणजे आज वेण्याचा वगैरे अंदाज आहे का तिचा, आज पिल्लू द्यायचा अंदाज वगैरे आहे का, असंच मी बघायला आलो. पण आज काय अंदाजा नाही तिचा, म्हणजे उद्याच्याला आहे. मग त्याच्यामुळे एकदा बघून गेलो. परत रात्रीच्याला कधी जागा झालं तर परत एकदा यायचं. आणि लय जर आपल्याला अंदाज असेल रात्रीचा तर मग झोपायला इथं यायचं. आपल्या पलीकडची जिथं बॅटरी चमकते ना, तर तिथं बाज टाकायची आणि तिथं झोपायचं बॅटरी घेऊन. मग लक्ष देता येतं जवळून.
पण तसं आज झोपायची तर काही गरज नाही. मग उद्याच्या कंडिशनवर मी ठरवेन की झोपायचं की नाही. जिथं बॅटरी चमकते ना तर तिथं जर थोडेसे खड्डे पडतात, मग ते खड्ड्याचे बघून ना मग एक अंदाज येतो की आज इथं झोपायची गरज आहे नाही. आणि मी जे बोललो ना तो फक्त एक अंदाज असतो की नक्की काहीच सांगता येत नसते. नक्की तर काही सांगता येत नसतं, फक्त एक अंदाजा की आपल्या मागच्या एक्सपिरियन्सवर थोडासा अंदाज लावायचा असंच.